श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संपत्तीचा लाभ होण्यासाठी किंवा आपल्या घरातील दारिद्र्यता नष्ट होण्यासाठी गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा. काही दिवसातच तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र गेल्याने काय लाभ होतात किंवा किती चमत्कार होतात, कोणते अनुभव येतात याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. जे स्वामी सेवेकरी असतील किंवा जे दत्त महाराजांचे भक्त असतील, त्यांना गुरुचरित्राबद्दल सगळंच काही माहिती आहे किंवा स्वतःही त्यांनी अनुभवलेलं असेल. परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनात, या धकाधकीच्या जीवनामध्ये ना, काम, व्यवसाय, नोकरी यांच्यामध्ये ना धावपळ होते. त्यामुळे काय होतं, संपूर्ण गुरुचरित्र करण्याची इच्छा तर प्रत्येकालाच असते. परंतु गुरुचरित्राचे नियम हे फार कठीण आहेत आणि खूप जास्त नियम आहेत. 7 दिवसाचे गुरुचरित्र करावे लागते. परंतु काही कठीण नियम असल्याने ना, भरपूर लोक टाळाटाळ करतात. करायची जरी इच्छा असली ना, पण वेळ नसतो. आणि इच्छा असतेच, पण जमणार नाही, चूक होईल म्हणून घाबरतोच. परंतु मित्रांनो, इथे मी सांगू इच्छिते, की ज्यांना गुरुचरित्र करायचे आहे आणि नियमांचे पालन होत नसेल, तर प्रत्येकाने ना वर्षातून एकदा तरी संपूर्ण गुरुचरित्र नक्की करावे. हे पारायण नक्की करावे. त्याचे असंख्य लाभ होतात. संपूर्ण परिवार हा सुखी होतोच, परंतु ना घरामध्ये सुख, समृद्धी सगळं काही प्रकारेची खुशी तुम्हाला मिळते. परंतु मित्रांनो, प्रत्येक गुरुचरित्राच्या अध्यायाचे वेगवेगळे लाभ आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक अध्याय हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहे. तसाच एक अध्याय आहे, जो संपत्तीचा लाभ आपल्याला करून देतो किंवा आपल्या घरातील जी दारिद्र्यता आहे, जी आर्थिक अडचण आहे किंवा गरिबी जर असेल, ती अडचण दूर करतो. हा अध्याय वाचण्याचे ना गुरुचरित्रासारखे काही कठीण नियमच नाहीत. फक्त ना एकच नियम आहे. तो म्हणजे हा अध्याय तुम्ही सकाळीच वाचायचा आहे. कारण बघा, सकाळी ना आपण शुद्ध असतो आणि पवित्र असतो. आपण अंघोळ केलेली असते. सकाळी उठल्यानंतर आपले नित्यक्रम आटून आपण अंघोळ केलेली असते. कुठे गेलेलो नसतो. कोणाचाही स्पर्श नसतं, काहीही खाल्लेलं नसतं, म्हणून शुद्धता असते. अंघोळ झाली की देवघरासमोरनं आपल्याला बसायचं आहे. आपली नित्यनेमाने आपली दररोजची जी पूजा आहे, ती तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे. हा अध्याय तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणामधून वाचू शकता. तुमच्याकडे जर गुरुचरित्र पारायण नसेल, तर तुम्ही Googleवर सर्च करून PDF फाईल घेऊन त्याची प्रिंट काढून किंवा PDF फाईल घ्या, तिथे मोबाईल ठेवा, त्याच्यामध्ये बघून वाचलं तरीही चालेल. आणि जर तुम्हाला गुरुचरित्राचा संपूर्ण अध्यायचं आणायचं असेल, तर ते तुम्ही एखाद्या स्वामी केंद्रामधून पण तुम्ही तो घेऊ शकता. आणि जर नसेल, तर तो तुम्ही मोबाईलमधून बघितला, तो अध्याय आणि वाचला तरीही चालेल. जोपर्यंत तुम्ही 15 दिवस, 21 दिवस गुरुचरित्राचा हा अध्याय वाचत आहात, तोपर्यंत ना तुम्हाला नॉन-व्हेज खायचं नाहीये. नॉन-व्हेज टाळायचं आहे. तर मग ना त्यासाठी बघा आता मार्गशीर्ष महिना हा अगदी पवित्र मानला जातो. कारण ना हा महिना आपण श्रावण महिन्यासारखाच पाळतो. हा महिना महालक्ष्मी मातेचा महिना असतो. मग त्या महिन्यात तुम्ही 21 दिवस किंवा 1 महिना हा अध्याय वाचायला सुरुवात करा किंवा पारायण संपूर्ण करता येत असेल तर संपूर्ण पारायणच करा. बघा मित्रांनो, हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सगळे म्हणजे प्रत्येक जण भरपूर जण नॉन-व्हेज वगैरे खात नाही आणि संपूर्ण महिना हा अतिशय पवित्र आणि शुद्ध महिना मानला जातो. जर तुम्हाला जमत असेल ना, तर तुम्ही ह्या महिन्यामध्ये संपूर्ण पारायण करा. पण ज्यांना जमत नाहीये, पारायण करणं शक्य नाहीये, त्यांसाठीच ना हा अध्याय आहे आणि हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 9वा अध्याय. हो मित्रांनो, गुरुचरित्राचा 9वा अध्याय आहे ना, तुम्हाला रोज मनापासून, मनोभावाने, विश्वासाने आणि श्रद्धेने वाचायचा आहे. 21 दिवस, 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष तुम्हाला जमेल तेवढं वाचता येईल, तेवढं तुम्ही रोज वाचायचं आहे. फक्त नियम आहे सकाळी वाचायचा आणि जोपर्यंत वाचत आहात ना, तोपर्यंत तुम्हाला नॉन-व्हेज खायचं नाहीये. बाकी तुम्ही शाकाहारी जेवण करू शकता. बाकी झोपण्याचे, उठण्याचे, बसण्याचे शुद्ध शाकाहारी नियम हे जे आहे ना कठीण नियम ते काहीच नाहीये. तर तुम्ही ना अशा प्रकारे ना जर वाचू शकता गुरुचरित्राचा 9व्या अध्याय वाचन जर केले ना मित्रांनो आपण, तर त्याने काय होते, आपली भौतिक आणि आध्यात्मिक इच्छा तर पूर्ण होताच, तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्यसुद्धा सुधारते.
या अध्यायाचे पठण केल्याने ना आपल्या घरामध्ये सकारात्मकता, शांती आणि समृद्धी सुद्धा लाभते. महत्त्वपूर्ण म्हणजे इच्छापूर्ती होते. बघा, या अध्यायाचे वाचन केल्याने ना विशिष्ट इच्छा पूर्ण होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे वाचणे फायदेशीर मानले जाते. या अध्यायातील पठण ना आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढवते. आर्थिक समृद्धीसाठी जर आपल्याला हे वाचायचं असेल ना, तर आपली आर्थिक समृद्धीसाठी हे वाचन अत्यंत उपयुक्त ठरते. मानसिक शांती आणि शांतता मिळवण्यासाठी ह्या अध्यायाचे वाचन केले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला पण जर का तुमच्या घरामधील दारिद्र्यता किंवा संपत्तीचा तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल किंवा पैसा टिकत नसेल, तर तुम्हाला ना दररोज गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता हा अध्याय वाचायला. गुरुवार हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि कुठल्याही शुभ कार्याची म्हणजे आपण जर पारायण करत असतो किंवा कुठलीही सेवा जर आपण घेत असणार ना स्वामी महाराजांची, तर आपण ती गुरुवारपासून सुरू करणे, ती अतिशय फलदायी ठरते. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला संपत्तीचा लाभ पाहिजे असेल, तुमच्या घरातली दारिद्र्यता नष्ट करायची असेल, आर्थिक अडचण तुम्हाला तुमच्या घरातील दूर करायची असेल आणि पैसा यावा, पैसा घरामध्ये टिकावा, असे जर वाटत वाटत असेल, तर तुम्ही गुरुचरित्राचा अध्याय 9वा हा नक्कीच पठण करा. कुठल्याही गुरुवारपासून आता मार्गशीर्ष महिना आहे. तुम्ही येणाऱ्या पहिल्या गुरुवारपासून तुम्ही या अध्यायाला वाचायला सुरुवात करू शकता. तुम्ही कितीही दिवस तुम्ही वाचू शकता. 21 दिवस, 11 दिवस, 1 महिने, 6 महिने किंवा वर्षभर सुद्धा तुम्ही ही सेवा घेऊ शकता. असं केल्याने तुमच्या आयुष्यामधील दारिद्र्यता नष्ट तर नक्कीच होणार आहे, पण दत्त महाराजांची कृपा पण तुमच्यावर सदैव राहणार आहे. तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओतील माहिती. जर तुम्हाला ही व्हिडिओ संबंधित माहिती आवडली असेल, तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी महाराजांच्या भक्तांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.